पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि IT हब म्हणून देखील पुण्याची ओळख आहे. म्हणून हजारो तरुण रोज पुण्यामध्ये आपली स्वप्न साकार करण्यासाठी येतात. मात्र या पुण्याची ओळख आता अजून एक दुसरी ओळख म्हणून गुन्हेगारांचं शहर देखील बनलंय का, असा प्रश्न आता पुणेकरांकडून विचारला जातोय. काय प्रकरण आहे सांगतो. आपण जर पाहिलं तर गांजा मिळतो का अशी विचारणा करण्यासाठी तब्बल 90 मिनिटात 84 नागरिक या ठिकाणी आले होते नेमकं. आणि आपण जर पाहिलं तर विशेष म्हणजे पोलिसांनी यामध्ये अंडर कव्हरेज कारवाई ही करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये हे जे 84 लोकांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि काही नागरिक देखील यांचा समावेश आहे. ही धक्कादायक बाब पुण्यातील फुरसुंगी येथील तुकाई टेकडी परिसरात घडली. या भागामध्ये गांजा विकतो अशी पोलिसांना टीप मिळाली आणि त्यानंतर मात्र गोपनीय माहिती मिळाल्याच्या नंतर पोलिसांनी यामध्ये अंमली पदार्थाविरोधात कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. आणि या ठिकाणी हे जे पथक आहे, या पथकाने आधी हे नेमकी ही जी तुकाई टेकडी आहे या ठिकाणी त्यांनी अंडर कव्हरेजसाठी काही आधी बनावट म्हणजेच पोलीस जे आहेत ते सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांनी पाठवले. आणि कुठलीही कारवाई करण्याच्या आधी नेमकं तिथं काय प्रकार घडतो, कशाप्रकारे हे कोणते डीलर येतात आणि कोण कोण येतं या तपासण्यासाठी मात्र पोलिसांनी या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये जाऊन थांबण्यात आले. आणि पोलिसांनी स्वतः कर्मचाऱ्यांनी तो डमी पेडलर म्हणून त्या ठिकाणी थांबला. आणि त्यानंतर मात्र कोणाशी पोलिसांनी संपर्क न करता तब्बल 90 मिनिटात 84 लोकांनी येऊन तुमच्याकडे गांजा आहे का ही विचारणा केली. हे धक्कादायक वास्तव्य अगदीच पुण्यातलं आहे. कारण पुण्यामध्ये आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, पण याच ठिकाणी हे अंमली पदार्थाची अशी खुलेआम विक्री होते. यावरती खरंच प्रश्न खूप गंभीर स्वरूपाचा पडतो. आपण जर पाहिलं तर सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे हे 84 लोक आहेत. किती 84 लोक. या 84 लोकांपाठीमागे त्यांचा परिवार आणि त्यांची जी स्वप्न आहेत ही या अंमली पदार्थामुळे कुठंतरी तुटण्याची देखील संभाव्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये तब्बल 90 मिनिटात 84 जण तिथे पोहोचले आणि गांजा मिळतो का अशी विचारणा देखील करण्यात आलेली आहे. आणि या कारवाईमध्ये तब्बल 84 हे जे लोक आहेत यांना समुपदेशन पोलिसांकडून देखील करण्यात आलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्या तुकाई टेकडीवरती हे जे लोक गांजा विकत होते आणि त्यांचे डीलर कोण आहेत, पोलिसांनी यांना देखील ताब्यात घेतलेलं. मुख्य म्हणजे आता या 84 लोकांमध्ये जे विद्यार्थी आहेत, काही शिक्षक वृंद आहेत आणि काही नागरिक आहेत. तर विद्यार्थ्यांनी मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पोलिसांकडून समुपदेशन करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे. म्हणजे विचार करा, जर 90 मिनिटामध्ये 84 लोक येत असतील तर दिवसभरामध्ये किती लोक येत असतील की तुमच्याकडे गांजा आहे का. ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि याचा जर विचार केला तर डमी पोलिसांनाच जर तुम्ही जाऊन विचारत असाल की तुमच्याकडे गांजा आहे का, आणि हे एकंदरीत 84 लोक आहेत या ठिकाणी. सर्वात मोठी बाब म्हणजे प्रत्येक आकड्या पाठीमागं एका कुटुंब आहे. कारण ती विचारणा करणारे हे जे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, कारण त्यांचं देखील कुटुंब आहे. आणि या अंमली पदार्थामुळे त्यांच्याही आयुष्यावरती मोठा परिणाम देखील सुरू आहे. आता याची सध्या पोलीस देखील तपास करत आहेत. मात्र या टेकडीवरती जे गांजा पेडलर आहेत त्यांच्यावरती मात्र कारवाईचा बगडा पुणे पोलिसांनी सुरू करण्यात आलेला आहे. आणि याच्या आता खोलवर जाऊन आता याचा तपास देखील सुरू आहे. आता या प्रकरणामध्ये अजून ही साखळी कुठपर्यंत आहे आणि हे जे पेडलर आहेत आता यांना नेमका हा गांजा कोण पुरवतो हा देखील मोठा प्रश्न आहे. पण आपण जर विचार केला तर सध्या 2026मध्ये आपण आहोत आणि आपण या समाजामध्ये वावरत असताना अशा ठिकाणी की खुलेआम ज्यावेळेस गांजा विकला जातो तर ही गोष्ट खूप चिंतेची बाब आहे. कारण शाळेतील विद्यार्थी असतील, कॉलेजमधील विद्यार्थी असतील किंवा तरुणाई असेल, जी आपण झेंझी म्हणतो, जर अशा ठिकाणी अशी कुठलीही जर घटना घडत असेल आणि तुम्हाला जर ही गोष्ट जर कळाली तर नक्कीच या गोष्टीला तुम्ही हलक्यात घेऊ नका. कारण या गोष्टी एखाद्या परिवाराचं देखील भविष्य आहे. कारण विद्यार्थी हे स्वप्न घेऊन पुण्यामध्ये येतात आणि त्यांच्या जर अशा गोष्टीच्या जर ते आहारी गेले तर त्यांचं भविष्य देखील अंधारामध्ये आहे, धोक्यामध्ये आहे. आणि एकंदरीत पालकांनी देखील आपल्या मुलावरती, आपल्या विद्यार्थ्यांवरती लक्ष ठेवलं पाहिजे की आपला विद्यार्थी कुठे जातोय, काय करतोय, त्याची रोज तुम्ही त्याच्याशी बोला, हितगुंज करा आणि कम्युनिकेशन वाढवा. कारण मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनिकेशन जर आपण नाही केलं तर आपला विद्यार्थी असेल, आपला मुलगा असेल, हा नेमका करतो काय हे आजकालच्या पालकांना याची मात्र कुठलीही माहिती नसते की आपला मुलगा दिवसभर काय करतो. मात्र पालकांनी रात्री ज्यावेळेस मुलाला जवळ घेऊन विचारलं पाहिजे की नेमका दिवसभराची तुझी काय रुटीन आहे, कुठले मित्र आहेत. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना
वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे, अशा अंमली पदार्थापासून नेहमी दूर राहिलं पाहिजे, अशा देखील सूचना पालकांनी आणि शिक्षकांनी देखील दिल्या पाहिजे. कारण हा आज आकडा 90 मिनिटामध्ये जर 84 येत असतील, 84 लोक गांजा आहे का विचारण्यासाठी, मात्र काही वर्षामध्ये हा आकडा सध्या आता जरी 2 आकडी जरी असेल तरी मात्र काही दिवसामध्ये किंवा काही वर्षांनी हा आकडा 4 अंकी देखील व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून एकंदरीत पुणे पोलिसांनी आता ही कारवाई तर केलेलीच आहे, मात्र पालक असतील, शिक्षक असतील किंवा समाजामध्ये आपण ज्यावेळेस वावरतो आणि अशा गोष्टी ज्यावेळेस आपल्याला नजरेने दिसत असतील तर नक्कीच या गोष्टीकडे तुम्ही देखील पाहिलं पाहिजे आणि वेळोवेळी पोलिसांना देखील खबर केली पाहिजे. आता या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे. आता यामध्ये कुठले धागेदोरे बाहेर येतील हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.